अचानक गया गाबडत असलेल्या काय ना करता अशा त्यांच्या कासात जर रक्त येत असेल मग त्यावेळेस वाटतं भगवंता कायचं नका दावणीला त्यांचा हाल बघू वाटत नाही. जे असं त्रास उद्भवतो अचानक सगळं काय घडतं मग अनेक विचार येतात की काय आहे काय बसायचं असं कांदा चिरायचं टमाटे चिरायचं आणि गड्या माणसाला अशी कामं लावायची. काम तर काय लावली या 2 भरणी येत्या हे 2 भरणी येत्या आपण तर अजून बाग लावली नाही. औषध कशी आली कळली पाहिजे ती औषधं नेमकी बायकोला आणली ती का नवऱ्याला आणली ती कळलं पाहिजे. नाही 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 बायकोला औषध आणलेली नाही ती तुम्ही म्हणचाल चित्राबाजी औषध आहे ती जी आपल्या गायची गाभ जात नव्हत्या त्याच्याकरता स्टेटमेंट दिल्यानंतर ही औषध आपल्याला दिलेली आज आणली ती काल आपला भेटली नाही ती म्हणजे काय झालं डॉक्टरचा संपर्क काल आपला आणि डॉक्टरचा झाला नाही त्यामुळे त्यांनी चिठ्ठी दिली नव्हती मेडिकल मध्ये गेल्यावर कॉल करा आणि तिथं मी सांगतो त्या कंपनीची घेऊन या म्हणून त्यांनी सांगितलं होतं ते आज आपला कॉल झाला त्याच कंपनी ती म्हणतील त्या प्रोडक्ट आपल्याला भेटलं आणि बाय माझी इच्छा होती झाल्या तोट्या मागं तोट होत गेलं आपल्या दावणीला राहिले ते इनमिन 2 गाया ते पण आपल्याला गाप घालवायचे त्याकरता बायमानं चिकाडी धरली 4 दिवस सारखी हातून माग लागली योगायोग सगळं घडून आलं आणि आपण डॉक्टर कोळेकर यांच्याकडून स्टेटमेंट घेतलं त्यांच्या पद्धतीने आता चालायचंय. आता नशीब कुठपर्यंत साथ येत ही बघायचंय. नशीब तर आमचं पहिलंच फुटकाय नशीब काय साथ येत नाही तरी पण बघू आज डॉक्टरच्या सल्ल्यानं सगळं स्टेटमेंट चालू आहे. आता ही गोळ्या सकाळ संध्याकाळ गोळ्या सकाळ 1 आणि 50 ग्रॅम पावडर संध्याकाळी पिंडी. औषध मग काय इकडे पुढं असं औषध आहे. ज्यावेळेस आपण शेतकऱ्याला जोडधंदा पाहिजे लोक काय का असताना जोड व्यवसाय पाहिजे ज्यावेळेस आम्हाला आधार नव्हता त्या काळापासून आम्ही गुरं सांभाळतोय आणि गुरं आहेत पण आता चालू मी तिला गुरं साथ देणार गुरं साथ देतील पण आमचं नशीब आम्हाला साथ देणार त्यामुळं 8 गुरात आमच्यापाशी 2 गुरं राहील. आणि आता असं वाटतंय जेव्हापासून या डॉक्टरांना आम्ही भेटलोय तेव्हापासून वाटतं की अजून जरशा करावं अजून एक संघ बांधावा जशा पहिले आपल्या दावणीला जरशा होत्या तशा अजून जरशा करावत्या असं वाटायला लागलं. पहिलं रोजगार करून पण बघितला रोजगारात काय म्हणजे असं ही होत नव्हतं. ज्यावेळेस एक गाई करत गेलो त्यात थोडं आम्हाला म्हणजे जाणशीन आम्हाला पण राहत होतं कारण की सगळं गुरांच्या दुधावर गुरांची वैरण पेंट आणि आमचं ज्यावेळेस शेती असून नव्हती त्यावेळेस आम्ही या गुराची जीव जगलो जगायला शिकलो लोकांची मन मजुरी करत आपलं ह्याच्यावर चालायला लागलं त्यामुळे आम्ही एक निर्णय घेतला की आपल्याला 10 गाया करायच्या. आम्ही 10 गायापर्यंत काही पोहोचलो नाही पण 8 गायापर्यंत पोहोचलो आणि तिथनं जे आमचा रिवर्स गिअर पडला त्या आयुष्यात आमचा युटर्न झाला. जे पाऊल पुढे टाकून आम्ही गेलो होतो अशी काय आमच्या पायाला दोरी लागली जी मागू ओढ लागली फिरून जिथनं आम्ही सुरुवात केली होती तिथे येऊन टेकलो तरी पण हार मानली नाही. जिद्दीनं पुढे वाटचाल करायची आणि जायचं म्हणून प्रयत्न चालू जायचं. फक्त आमची परमेश्वरापाशी एकच इच्छा आहे की आम्ही जी काही वाटचाल करतोय एवढं आडी अडचणीतनं निघतोय संघर्ष करतोय यात कुठं आम्हाला यश दे. ह्या 2 गाया जर गाप गेल्या तर अजून सांगतो आपल्या दारात हळूहळू जरशा वाढणार कारण एकमेव जरशा आपल्या इथं गाप जाईना त्या गाप गेल्याशिवाय त्याचं दूध वाढत नाही. जरशा गायांचं कसं असतं पहिलं त्यांचं खाद्य त्यांची वैरण वेळेला सगळं काय असेल तर वेळेला असतं त्यांचं. आपल्याकडं हलगर्जीपणा करून चालत नाही जरशांना आणि त्या हलगर्जीपणात जर आपण जास्तच त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं की गायांचं कसं होतं मग काय होतंय धरत्यांना पण नाही आपल्याला पण नाही. हरभर खाल्लं
अहो असं काही दिवसभर त्यांना अपदायचं नाही. सकाळचं 1-1.5 तास आणि संध्याकाळचं 1-1.5 तास चिकार झालं. पण आपलं कसं आहे, आपल्या भुकाच्या मनानं आपण प्रयत्न केला होता आणि त्यात आपल्याला अपयश आलं. तरी पण अजून सांगतो, जिद्दीनं उभा राहणार आणि करणार. कारण कसं आहे, माणसाला कुठला तर आपण आजपर्यंत जगलोय, आपल्याला त्याचं सगळं माहिती आहे. कमीत कमी माझ्या लग्नाच्या आधीपासून काय त्या म्हणजे 20 वर्ष झालं गुराच्या व्यवसायात. 20 वर्ष झालं गुरांचं. ह्या 2 वर्षातच जरा गुरांची हेळसांड झाली आमच्याकडं. त्यामुळे जरा लॉस मध्ये गेलोय. लॉस मध्ये असंच गेलोय की ती भरून येत नाही एवढं लॉस मध्ये. तरी पण त्यातनं पण प्रयत्न करत जातोय, धडपडतोय, पळतोय. कसं आहे, संघर्ष केल्याशिवाय कुठलं काही मिळत नाही. जीवनात संघर्षही करावाच लागतोय. मलाच काय हल्लाच काय, प्रत्येकाला संघर्ष करावा लागतोय. अडचणी येते त्या, पण त्या अडचणी अशा येते त्या आणणारी पण आपलीच असते, ती लांबची नाही, जवळचीच असते ती. फक्त चिकाटी सोडायची नाही, जिद्द सोडायची नाही, प्रयत्न सोडायचे नाही, तर पाऊल पुढं पुढं टाकत राहायचं. किती पण धोंडी पडू द्या, किती पण अडचणी येऊ द्या, पण माणूस ज्यावेळेस खरं खचतं, ज्यावेळेस खचलं की माणूस थांबतं. 100% माणूस थांबतं, पुढं जात नाही. तसंच आमचं काम झालं. खचली होती मी तर पूर्णपणे म्हणायची, जर्शी गाई एक सुद्धा दावणीला नकर, त्याच्यापेक्षा 10-15 मसर चांगली. म्हैस पण, म्हशी पण चांगली आहे त्या, पण जर्शीचं कसं असतंय. आमच्या बाय मला एक वाटतो, मस कसं आहे, काय जर केलं तर मस 5 लिटरच्या वर दूध देत नाही. आणि जरशा कशा आहेत त्या 15 लिटर पर्यंत गाय दूध देऊ शकते. तिला जर चांगलं सांभाळलं, रेट कमी असू द्या, दूध जास्त निघतंय. आणि जर इथं आपण दूध वाढतो, ते डॉक असू द्या, डेअरी असू द्या, ती पण आपली एक गाय असली, एक गाय घ्यायला मदत करते, ती करू लागते. ती एकामेकाच्या सहकार्यातनं माणूस पुढे चालत जातं. त्यामुळे जरा वाटतंय अजून 5 गाया कराव्या, असं कालच्या धरणं मन म्हणायला लागले, बोलायला लागले की फिरावं आपण अजून जरशा गाया करू. आणि जरशा गायाला असं त्यात म्हणजे गुतत जाऊ, लुंगत जाऊ, की दुसरं काय बघायचं ना, आपली शेती आणि आपल्या गाया, की असं डोक्यात येत जातंय. परत असून भीती वाटते. मागच्या वर्षांचं आपल्या गायात झालं, तर परत असं झालं तर बहिणीनं या झालेल्या गाया जागेला बसल्या होत्या. 50-50, 70-70, 80-80 हजाराच्या, लाखाच्या गाया जर आणून दावणीला बसत असलेल्या, अचानक गाया गाबडत असलेल्या, काय ना करता अशा त्यांच्या कासात जर रक्त येत असेल, मग त्यावेळेस वाटतं भगवंता काय नका दावणीला, त्यांचा हाल बघू वाटत नाही. जे असं त्रास उद्भवतो, अचानक सगळं काय घडतं. मग अनेक विचार येतात, गायांना काय झालं, आपल्याला कुणी काय केलं. म्हणजे मन वैरी आहे, इतकं वैरी आहे ना मन. माणसाला माणूस चितत नाही एवढं मन आपलं चित्त वाईट, बेकार मनात विचार डोक्यात येत जातात. त्यामुळे मन खचतं. पण आता जरा खचायचं नाही ह्यांना म्हणलं, अजून आपण फिरवून आपल्या जरशा गाया उभा करू. जे आपल्या दावणीसनं गाया गेले त्या अजून आपण फिरवून गाया करू. त्या काय माघारी येत नाही, ते पण दुसऱ्या उभा करू. आणि दुसरी गोष्ट, लय राहिलं ज्यादा सांभाळण्यापेक्षा 2च सांभाळू, चांगले सांभाळू. या 2 गुराव आपलं